स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आता आम्ही निघालेलो आहोत कार्यक्रमाला। आमच्या छोट्या सुनबाईचं डोहाळे जेवण आहे। सगळे पाहुणे आलेले आहेत आणि चला आता कार्यक्रमात गेल्यावर पुन्हा भेटू। तर आम्ही आलेलो आहोत कार्यक्रमासाठी मोठ्या दादांच्या घरी। इथे टेरेसवर कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपली दीदी पण आलेली आहे। या आहेत दीदीच्या सासूबाई, या पण आल्यात, मुलं पण आले दीदीचे आणि माझी आई पण दीदीसोबत येणार होती, पण आई बसने आली आणि दीदी ट्रेनने आली। दीदीने त्या लवकर पोहोचल्या आणि आईला थोडासा उशीर झाला। तर चला, आई पण आलेली आहे, खाली रिक्षामध्ये आली बघा, दिसते तिथून। आनंद, तिथून आई आली, पाय आईला आवाज दे बरं। पाहिलंच नाही वरती। हा, आई आली, त्यानंतर आम्ही खाली आलो आणि सर्वांसाठी चहा केला। चहा वगैरे घेतल्यानंतर पुन्हा आम्ही टेरेसवर गेलो। डोहाळ्याचा कार्यक्रम आवरला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो। तर कार्यक्रम वगैरे झाला आणि आम्ही पोहोचलेलो आहोत घरी। थंडी वाजते, यांनी आल्याबरोबर फ्रेश झाली आणि स्वेटर घातलं। खूप थंडी आहे आमच्याकडं आणि बाहेर गेल्यावर तर खूपच थंडी वाजते। जेवण वगैरे झाले आणि आम्ही लगेच निघालो घराकडे, कारण की खूप वेळचं दुकान पण बंद होतं आणि पाहुणे येणार आहेत। दीदीची सासू, आई, अजून ताई पण आलेल्या आहेत, म्हणजेच माझ्या नणंदबाई। त्या सर्वजण इकडे येणार आहेत, तर त्यासाठी आम्ही लवकर आलो। म्हटलं चला आता घरी काहीतरी स्वयंपाकाची तयारी करू। तसं पाहुण्यांनी सांगितले काहीच करू नका जेवण। जेवण आम्ही खूप उशिरा केलेत तिथं, तर त्यामुळे आता आम्ही थोडा वेळ बसतो रिलॅक्स। पाहुणे येणारच, मग परत पाहुण्यांसाठी चहा पाणी करू। आले वाटतं पाहुणे। थंडी बाई इकडं मला एक दिवस तिकडं हो ना। ते झोपला काय? सकाळी जा थंडी गावायचं कुठं गरमी थंडी होती। नदी आहे, नाला आहे। नदीमुळे वाटते थंडी जास्त। नदीमुळे थंडी वाजते ना। दादू झोपला। तर पाहुणे घरी आलेले आहेत। दीदी, आई, दीदीच्या सासूबाई आणि मुलं। माझ्या नणंदबाई काय आल्या नाही, त्या आमच्या मोठ्या घरी गेल्या। त्या म्हटल्या आज मी ताईकडे जाते, तर त्या तिकडे गेल्या आणि थंडी होती त्यामुळे सगळे पाहुणे काही इकडे काही तिकडे असे गेले। हे पाहुणे घरी आल्यानंतर चहा वगैरे केला, त्यानंतर त्या म्हटल्या जेवण आम्हाला नको, तर जेवण वगैरे काही केले नाही त्यांनी। चहा घेतला, खूप थंडी होती त्यामुळे चहा केला आणि मग रात्री आम्ही बराच उशिरापर्यंत बोलत बसलो। आपली तर मायसरी पिवळी जर पडती कशी काय नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दीदीचे सासूबाई आणि माझी आई, मुलं गार्डनमध्ये गेलेले आहेत गार्डन पाहायला। तर इथे संघर्ष पाहुण्यांना दाखवतो हे गार्डन आणि गार्डनमध्ये काय काय झाडं आहेत, तो सर्व झाडांची माहिती सांगतो। तिकडे कोपऱ्यामध्ये बोरीचं झाड आहे आणि त्या बोरीच्या झाडाला छान बोरं आलेत। तर आमच्या दीदीच्या सासूबाईंना खूप आवडले, तर त्यांनी काही बोरं पण तोडून खाल्ले।
दादू इकडे बोर खायचं का? हॅलो मामा म्हण ती केळी मागच्या वेळेस आलती ना एवढ्या एवढ्याशाच केळ्या होत्या आणि पिवळ्या झालत्या तर लयच गोड लागत होत्या लयच गोड. एक आंब्याचं आणायचं रे. आंब्याचं होतं इकडे एक नाही, इथं कोणत्या तरी चिमणीने घरटं बनवले वाटतं. लयच चिमण्या घरट्या बनवते. व्हिडिओ काढतोय नाचा. सफरचंदाची ते झाड. हा थंडीत फुलं बियापासून. मम्मी ते मोठं कुठे आहे? ते मोठं हा का? ते बिया टाकून त्याला वल्ल्या कपड्यात फ्रीज मध्ये ठेवावं लागते. 21 दिवसात त्याला मुळ्या येतात. आम्हाला 3 महिने लागले फक्त. 3 महिन्यात आमचे कोंब फुटले. मुलांना पेरू खायचे होते तर वरच्यावर आम्ही पेरू तोडत असतो, त्यामुळे सध्या खाली कच्चे पेरू होते आणि वरती होते चांगले पेरू. तर संघर्षचे पप्पा झाडावर चढले आणि मुलांसाठी पेरू तोडून दिले. अरे बापरे. अजून काय माहिती. मम्मी हे घे ग, तोडलेत पप्पांनी. दादू पेरू कसा आहे? चांगला आहे का? काप ना मी यांना. चांगला आहे ना. झोका कापून खायचा. आजीला म्हणा कापून द्या. कसा? दादूला ते पीस दे. दादूला मटण आवडतं ना, खातो ना पीस. तर इथे आमचे जेवण चालू आहेत. जेवणामध्ये आज आम्ही पाहुण्यांसाठी बनवलेलं आहे मटण आणि बाजरीच्या भाकरी, भात. तर पाहुण्यांना जायचं आहे त्यामुळे आम्ही दुपारीच मटणाचा स्वयंपाक केला. जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर इथे चालू आहे आवराआवरी, कारण की पाहुण्यांना जायचं आहे. आणि इकडे आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे. मी दीदीच्या सासूबाईंना हळदी कुंकू लावलं आणि त्यांना साडी दिली. त्यांच्यासाठी आम्ही नवीन साडी घेतली, कारण की दीदीच्या सासूबाई खूप दिवसांनी आमच्या घरी आलेल्या आहेत. खूप दिवसांनी म्हणजे दीदीचं लग्न झाल्यापासून आल्याच नव्हत्या त्या. तसं यापूर्वी 2 वेळा आमच्या घरी येऊन गेलेल्या आहेत आणि मी तर त्यांच्या घरी लहानपणापासून जाते येते, कारण की त्या आमच्या नात्यातल्याच आहेत. नात्यातल्या म्हणजे माझ्या आईच्या भाषेसून आहेत, माझ्या मामांची सून आहेत त्या. यावेळेस आम्ही दीदीच्या सासूबाईंना साडी घेतली आणि मुलांना कपडे घेतले. दीदीला काही साडी घेतली नव्हती, कारण रक्षाबंधनला ती आली होती तेव्हा तिला 2 ड्रेस घेतले होते. तर ती म्हटली आता मला साडी वगैरे काही नको. आम्ही घेतलेली साडी दीदीच्या सासूबाईंनी घातली, मुलांनीही कपडे घातले आणि त्यानंतर पाहुणे निघाले. दादू काय कर, आमचा दादू चालला गावाला. रिक्षावाला येतं एकदा म्हणला. चला पाहुणे निघाले बाहेर, आता चालले छोटे मोठे. जाऊ दे. बाय. हा.